पहिला मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं। तर आपण आलो आहे एका महाराष्ट्राच्या नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आज आपण एका ऐतिहासिक शहरामध्ये आलो आहे जिथली चप्पल खूप फेमस आहे। या शहराचा ऐतिहासिक वारसा तर तुम्ही ओळखलाच असेल आपण कुठं आलो आहे। छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं म्हणजेच कोल्हापूर। आणि पुणे स्टेशनवरनं साधारण 9:45ची ट्रेन पकडली होती। आणि एक किस्सा असा की मेट्रोवरून मी येत होतो आणि मेट्रोचं टायमिंग आणि ट्रेन निघायचं टायमिंग सेम होतं। शाहरुख खानचा सीन होणार होता पण क्या सीन है। वाचलं की आम्ही ट्रेन भेटली आम्हाला ऑन पॉईंट। त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसून गप्पा गोष्टी करत आलो आणि त्यानंतर साधारण 5च्या आसपास आम्ही कोल्हापूरला पोचलो। माझ्या जवळच्या मित्राचं लग्न आहे कराडला। कोल्हापूरला आईच्या एवढ्या जवळ येऊन आपण देवीचं दर्शन नाही घेणार, तर आम्ही प्लॅन केला की आम्ही पहिला कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर कराडला निघू। तर आम्ही सध्या आत्ता कोल्हापूरमध्येच आहे। सकाळचे 5:15 झाले आहेत आणि इथून आम्ही फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून दर्शनासाठी निघणार आणि तिथून दर्शन करून मग नाश्ता वगैरे करून आम्ही कराडसाठी निघेल। तर आम्ही आता इथेच मंदिराच्या जवळ एक हॉटेल आहे, मी तुम्हाला हॉटेलचं नाव सांगतो थोड्या वेळात। सध्या मी कोलगेट शोधण्यासाठी आलो आहे, बघतो काय भेटतं का। मित्रांनो, कोल्हापूरला माझा हे दुसरंच वेळ आहे। ॲक्च्युली कोल्हापूर हा खूप ऐतिहासिक शहर आहे। म्हणजे इथून आपले ऑलिम्पिक मेडलिस्ट, कुस्ती, कल्चर, तांबडा पांढरा आणि रिसेंटली सगळ्यात फेमस म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल। माझा मित्र कोल्हापूरचाच आहे पण त्याचं लग्न कराडला होणार आहे, त्यामुळं प्लॅनिंग अकॉर्डिंगली आम्हाला करावं लागलं। आंघोळ करून आम्ही इथून दर्शनासाठी निघू। मित्रांनो, आंघोळ करून वगैरे आम्ही मंदिराकडे चाललो आहे मंदिर। इथून आम्ही वटीचं सामान वगैरे घेतोय। मित्रांनो, सकाळचे 5:45 झाले आहेत आणि तुम्ही दर्शनाची रांग बघू शकता। खूप ब्युटिफुल कार्विंग आहे मंदिराच्या चहूबाजूला। हा मेन कळस। मित्रांनो, खूप चांगलं दर्शन झालं। जवळपास अर्धा तास आम्ही मंदिरामध्ये होतो आणि आरती सुद्धा झाली आजची आणि आम्ही इथून भवानी मंडपला आलोय।
हा माझा मित्र विनायक. हाय. आणि अजून एक आहे प्रणव, तो इथेच असेल कुठेतरी. आहे आहे, 1 मिनटं दाखवतो. तो बघा, तो व्हिडिओ काढतोय तिथे. मंदिरापासून जवळच भवानी मंडप म्हणून एक जागा आहे, तिथं सुद्धा देवीची मूर्ती आहे. मित्रांनो, आमच्यामध्ये भांडणं लागली होती की विनायक म्हणत होता की पुण्यावरनं येऊन सुद्धा तुला मिसळच खायची आहे. तर मी त्याला म्हणलं की कोल्हापूरची मिसळ थोडी वेगळी आहे, तर आम्ही पहिल्यांदा कोल्हापूरची मिसळ ट्राय करतोय. काय म्हणतो प्रणव? सोल्युशन नसताना, दुसरा ऑप्शन नसताना, हां, तरी सुद्धा मिसळ खायची. मिसळ खाणे. भाऊ गपचूप खातोय. भाऊ खाऊन बघ विनायक, सांग आम्हाला कशी आहे. ठीक है, एवढी पण काय भारी नाही. क्या बोला तूने? नहीं, पहले क्या बोला? चल चला चलो जाके इलाज करो अपना. ओके मित्रांनो, मिसळ खाऊन तुम्हाला सांगतो फीडबॅक याचा. फीडबॅक सांगतो आम्ही तुम्हाला.